आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। बुर्लीत प्रदीप कदम यांच्या हस्ते प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखेचे उद्घाटन। भारतीय संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुर्ली येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य शाखा बुर्लीच्या फलकाचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून या शाखेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदीप आप्पा कदम यांनी दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की राज्य शासनाने चालू अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या DPC माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी 1% निधी राखीव ठेवण्यात आला असून त्याचा लाभ तळागाळातील प्रत्येक दिव्यांगाला मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे। दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, कौशल्य विकासाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उल्लेखनीय कार्यासाठी 10,000 रुपये रोख बक्षीस व सन्मान यासारख्या योजनांची त्यांनी यावेळी आठवण करून दिली। पलूस तालुक्यातील व बुर्ली परिसरातील प्रत्येक गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत हे सर्व लाभ पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। जो का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संत तुकारामांच्या अभंगातील ओळींना स्मरून बुर्ली येथील ही शाखा आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत सुतार, राजू सुतार, संजय चौगले, संजय पवार, संतोष चौगले, अमोल चौगले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुर्लीचे नेते राहुल पाटील, भालचंद्र पाटील, गोरख पाटील, रविकांत सुतार, मौला इनामदार, अरुण सुतार, दिलीप मिठारी, रामचंद्र पुणेकर, सुनील कुंभार, सनी काळे, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, सागर मासाळ यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।